Hello dear students, welcome to Matrix Science Academy. This is the second lecture of the topic laws of motion. In the last part we have covered till conservation of linear momentum. Today we are going to see the next topic, next article, that is collision. So collision ह्या ज्या आर्टिकल मध्ये आपण काही इम्पॉर्टंट फॉर्म्युले बघणार आहे. कोलिजनचे टाइप्स काय असतात आणि टाइप्स वर बेस्ड काय फॉर्म्युले आहेत. सो सगळ्यात पहिलं कोलिजनचे दोन प्रकार असतात. फर्स्ट टाइप ऑफ कोलिजन इज कॉल्ड एज elastic collision and second is called as inelastic collision. इलास्टिक आणि इनइलास्टिक या दोन प्रकारच्या कोलिजन मध्ये लक्षात ठेवण्याची गोष्ट ही आहे की मोमेंटम कन्झर्व होत असतो. मोमेंटम इज कन्झर्व्ड, बट कायनेटिक एनर्जी दोघांमध्ये कन्झर्व होत नाही. तर कायनेटिक एनर्जी ही फक्त इलास्टिक मध्ये कन्झर्व होते, इलास्टिक मध्ये कायनेटिक एनर्जी कन्झर्व होते. इनइलास्टिक मध्ये कायनेटिक एनर्जी कन्झर्व होत नाही. कन्झर्व होत नाही म्हणजे कॉन्स्टंट राहत नाही. बिफोर कोलिजनची कायनेटिक एनर्जी आणि आफ्टर कोलिजनची कायनेटिक एनर्जी मध्ये डिफरन्स असतो. थोडी कायनेटिक एनर्जी लूज होते वेगवेगळ्या फॉर्म ऑफ एनर्जी मध्ये. सो इलास्टिक असू देत किंवा इनइलास्टिक असू देत, मोमेंटम कन्झर्व होणार म्हणजे होणार. एक्सटर्नल फोर्स नाहीये, सगळे फोर्सेस इंटरनल आहेत, त्यामुळे मोमेंटम तर कन्झर्व होणार, कोलिजन कुठल्याही प्रकारचं असू देत. आणि कायनेटिक एनर्जी कन्झर्व होईल इलास्टिक असेल तर, इनइलास्टिक असेल तर कायनेटिक एनर्जी लूज होईल. सो आपल्याला कोलिजन मध्ये दोन टाइप्स कळाले की एक असतो इलास्टिक, एक असतो इनइलास्टिक. हे झालं त्यांच्या एनर्जी कन्झर्वेशनच्या बेसिसवरचं क्लासिफिकेशन. बट एक क्लासिफिकेशन त्यांच्या कोलिजनच्या टाइपवर आहे की वेदर इट इज अ वन डायमेन्शनल कोलिजन और इट इज अ टू डायमेन्शनल कोलिजन. ह्याला म्हटलं जातं हेड ऑन कोलिजन आहे का नाही, हेड ऑन कोलिजन, आणि याला म्हटलं जातं ऑब्लिक कोलिजन. ऑब्लिक कोलिजन परत एकदा, हेड ऑन आणि ऑब्लिक म्हणजे वन डायमेन्शनल आणि टू डायमेन्शनल हे डिपेंड करतं त्यांच्या टाइप वरती. जसं की हेड ऑन कोलिजन मध्ये रिक्वायरमेंट काय की दोन्ही बॉडीजच्या ज्या वेलॉसिटीज आहेत बिफोर कोलिजन, U1 आणि U2, या दोन्ही वेलॉसिटीज त्यांच्या सेंटर ऑफ मासेस जॉईन करणाऱ्या लाईनच्या अलॉंग असले पाहिजे. Their velocities should be along the line joining the centers. म्हणजे सेंटरला लाईन जॉईन केली तर त्याच्या अलॉंग वेलॉसिटी असले पाहिजे, इधर पॅरलल किंवा अँटी पॅरलल. बट ऑब्लिक कोलिजन मध्ये एक बॉडी अशी आहे, तिकडे चालली आहे, दुसरी बॉडी इकडे आहे, तिथे चालली आहे, आणि या डायरेक्शन मध्ये इथे क्लिअरली लाईन जॉईनिंग दर सेंटर्सच्या अलॉंग वेलॉसिटी नाही आहे, ही आहे बट ही नाही आहे, अँगल बनवते. सो अशा प्रकारच्या कोलिजनला आपण ऑब्लिक कोलिजन म्हणतो, ज्यामध्ये पार्टिकल जेव्हा कोलाइड होतात तेव्हा एक पार्टिकल कुठल्या तरी दुसऱ्या डायरेक्शनला चाललेला असतो, दुसरा पार्टिकल कुठल्या तरी वेगळ्या डायरेक्शनला चाललेला असतो, अँड आफ्टर कोलिजन त्यांचं काय होईल. आपल्याला मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स जे आहेत ते हेड ऑन वरती विचारले जातील, हेड ऑन कोलिजन वरती. बट तरीही ऑब्लिक कोलिजन वर जर क्वेश्चन आले तर कसे टॅकल करायचे ते पण आपण डिस्कस करूयात. पहिलं आपण बघूयात इक्वेशन्स काय आहेत. सो कोलिजन मध्ये इक्वेशन्स बघा कशा आहेत. दोन महत्वाचे इक्वेशन्स आहेत. फर्स्ट इक्वेशन आहे कॉन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम वरून m1u1 प्लस m2u2 इज m1v1 प्लस m2v2. हे फर्स्ट इक्वेशन आहे. हे कुठल्याही प्रकारचं कोलिजन असू देत, इलास्टिक असू देत किंवा इनइलास्टिक असू देत. आणि आपण हे सध्या सगळं हेड ऑन साठी डिस्कस करतोय, वन डायमेन्शनल कोलिजन साठी डिस्कस करतोय. सो हेड ऑन कोलिजन मध्ये इलास्टिक असू देत किंवा इनइलास्टिक असू देत, फर्स्ट ऑलवेज फॉलो होणार. बट सेकंड जो फॉर्म्युला आहे तो आहे वेलॉसिटी ऑफ अप्रोच U1 मायनस U2. बरं, U1 आणि U2 काय आहेत तर जर ही पहिली बॉडी आहे मास M1 ची, त्याची इनिशियल वेलॉसिटी U1 आहे बिफोर कोलिजन, ही बॉडी मास M2 ची आहे, ह्याची इनिशियल वेलॉसिटी U2 आहे. तर कोलिजन नंतर काय होईल तर आफ्टर कोलिजन पहिल्या बॉडीचं मास थोडीच बदलणार आहे, मास तर तेवढंच राहतं, बदलते त्याची स्पीड, वेलॉसिटी V1 झाली. आफ्टर कोलिजन दुसऱ्याची स्पीड झाली V2. तर M1u1 प्लस M2u2 before the collision's momentum is m1v1 plus m2v2 after the collision's momentum. And second equation is relative velocity of approach is always equal to relative velocity of separation. These are two important equations for elastic collision. जर तो inelastic असेल तर फर्स्ट फॉलो होईल, सेकंड नाही होणार. सो सेकंड जे होत नाहीये त्यामध्ये आपल्याला करेक्शन करावं लागेल, त्यामध्ये एक छोटासा फॅक्टर कन्सिडर करावा लागेल. तो फॅक्टर असतो कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन. त्याला म्हटलं जातं कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन. हा जो फॅक्टर आहे
हा डिसाइड करेल की कोलिजन इलास्टिक आहे का इनइलास्टिक आहे. जसं की जर ई ची व्हॅल्यू 1 असेल म्हणजे हा कोलिजन कसं झालं, इलास्टिक कोलिजन झालं. आणि इलास्टिक कोलिजन म्हटल्यावरती हा 1 झाला, ते दोन इक्वेशन आपले बनले. बट जर इनइलास्टिक असेल, इनइलास्टिक साठी काय होईल, इनइलास्टिक साठी ई हा 1 पेक्षा कमी असतो. से 0.9 असेल किंवा 0.7 असेल किंवा 0.5 असेल, हा ई 1 पेक्षा कमी असतो. आणि तो कमीत कमी किती असू शकतो, तर त्याची व्हॅल्यू कॅन गो अप टू 0 एज वेल. 0 पण असू शकतो तो. जेव्हा तो 0 असेल याचा अर्थ असा आहे की तो कोलिजन परफेक्टली इनइलास्टिक बनेल. ई इक्वल टू 0 ला कोलिजन विल बिकम व्हॉट, परफेक्टली इनइलास्टिक कोलिजन. सो कोलिजनचे परत एकदा डिस्कस करूयात. देर आर टू टाइप्स, इलास्टिक कोलिजन, इनइलास्टिक कोलिजन. इलास्टिक कोलिजन मध्ये कायनेटिक एनर्जी इज कन्झर्व्ड. इनइलास्टिक कोलिजन मध्ये कायनेटिक एनर्जी इज नॉट कन्झर्व्ड. दोन्ही कोलिजन मध्ये मोमेंटम इज ऑलवेज कन्झर्व्ड. दोन प्रकारचे कोलिजन असतात, त्यांच्या मोशनवर बेस्ड, 1 डायमेन्शनल आणि 2 डायमेन्शनल. 1 डायमेन्शनल मध्ये दोन्ही पार्टिकल असे मूव्ह करत असतात की त्यांचे जे लाईन जॉईनिंग सेंटर्स आहेत त्याच्या अलॉंग वेलॉसिटीज असतात. आणि ऑब्लिक मध्ये लाईन जॉईनिंग सेंटर्सला ऑब्लिकली वेलॉसिटीज त्यांच्या असतात. सो दीज आर टू टाइप्स ऑफ कोलिजन्स. दीज आर इम्पॉर्टंट इक्वेशन्स इन कोलिजन. आता कोलिजन मध्ये हा जो कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन आहे यावरती बेस्ड खूप क्वेश्चन विचारले गेले. बघा हे क्वेश्चन्स पुढे येतील. बिफोर दोज क्वेश्चन्स आपण काही इथे इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट इथे शिकूयात. हा क्वेश्चन तर घेणारच आहे मी इथे, बट बिफोर दॅट मी तुम्हाला इथेच स्पेस बनवून हा कॉन्सेप्ट एक्सप्लेन करतो. सी, हा खूप इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे. हे 2 ते 3 इम्पॉर्टंट फॉर्म्युले मी बनवणार इथे. सपोज हा फ्लोर आहे आणि या फ्लोअरवर आपण इथून एक बॉल असा रिलीज केला. लेट अस से ही हाईट जी आहे ती हाईट आहे एच हाईट वरून बॉलला रिलीज केला. तो सोडला आपण तो खाली पडेल, बाउन्स होऊन परत वर येईल, परत खाली पडेल, परत बाउन्स होऊन वर येईल. जर कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन म्हणजे तो परफेक्टली इलास्टिक असेल, कोइफिशियंट 1 असेल, तर तो ज्या लेवलवरून सोडलाय त्या लेवलला परत येईल, परत धडकून परत येईल, परत धडकून परत येईल. बट रिअल लाईफ मध्ये असं होत नाही. रिअल लाईफ मध्ये देर आर ऑलवेज लॉसेस. सो त्या लॉसेसमुळे हा बॉल फर्स्ट बाउन्स नंतर थोडंसं कमी उडेल. आता हा नीट समजण्यासाठी मी थोडंसं असं त्याला साईडला ड्रॉ करून दाखवतो. ऍक्च्युली इथेच सगळं मोशन चालू आहे, पण आपण थोडंसं त्याला साईडला देऊयात. इथे बाउन्स होईल, इथे येईल. आता या हाईट एच वरून तो हाईट H1 वर आलाय. सो ही H1 आणि H मध्ये जे रिलेशन आहे ते हे आहे, लक्षात ठेवायचं आहे. अंडर रूट H1 बाय H इज कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन. हे प्रूव्ह करता येतं, पण आता आपल्याला सीईटी पॉइंट ऑफ व्ह्यू लक्षात ठेवायचं आहे की कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन इज अंडर रूट फायनल हाईट अपॉन इनिशियल हाईट. समजा E1 असेल तर फायनल आणि इनिशियल हाईट विल बी इक्वल. सो ज्या लेवलवरून सोडलाय त्या लेवलला तो परत आला. ठीक आहे, दिस इज द फॉर्म्युला. सो व्हॉट विल बी हाईट H1 विल बी E स्क्वेअर इंटू H, नाही का. आता इथून जेव्हा तो सेकंड बाउन्स घेईल तेव्हा व्हॉट विल बी द सेकंड हाईट असं विचारलं तुम्हाला की इथे आता किती जाईल तो. ऑब्व्हियसली सेकंड हाईट या वाल्या हाईटच्या E स्क्वेअर टाइम्स असेल. सो H2 काय असेल, E स्क्वेअर H1, बट H1 जर तुम्ही E स्क्वेअर H टाकाल तर E⁴H बनेल. थर्ड हाईट काय असेल, तर लॉजिकली बघा आता E स्क्वेअर E⁴ E�6H बनेल. आणि असं करत करत हाईट आफ्टर nth बाउन्स नंतरची हाईट काय असेल असं विचारलं तर E⁴n इंटू H येईल. सो हा बनतो तुमचा अरिथमेटिक जॉमेट्रिक प्रोग्रेशन. E स्क्वेअर H, E⁴H, E�6H, E⁴2NH. आपल्याला जर असं विचारलं की कॅल्क्युलेट टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड, 2 प्रश्न विचारले जातील. कॅल्क्युलेट टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बिफोर इट स्टॉप्स, हा पहिला तर प्रश्न विचारला जाईल. किती डिस्टन्स ट्रॅव्हल करतोय तो बॉल बाउन्स होत होत थांबेपर्यंत. तर तुम्हाला हे सगळे ऍड करायचे. कोण कोण ऍड करायचे, पहिलं चालू करायचं H पासून. H थोडस नीट लिहितो. फर्स्ट इज H प्लस, आता काय करावं लागेल H1 ना. पण आता काय होणार आहे, H नंतर H1 ला जाईल तो, पण जाऊन आणि येऊन 2 टाइम्स करावं लागेल त्याला. सो 2 टाइम्स H1 किती आहे, E स्क्वेअर H आहे.
ई स्क्वेअर एच प्लस, आता तो H1 वरून आला, आता H2 ला गेला, सो वर जाणार आणि खाली येणार 2 वेळा, 2 टाइम्स H2. व्हॉट इज H2? H2 इज e raised to 4h, e raised to 4h प्लस, असं करत करत लास्ट टर्म काय असेल? लास्ट टर्म असेल 2 टाइम्स e raised to 2nh, e raised to 2n into h. सो यामध्ये हे सगळं ऍड करून आपल्याला टोटल डिस्टन्स मिळणार आहे. यामध्ये मी फक्त एवढा पार्ट सॉल्व्ह करतो, बिकॉज हा जो पार्ट आहे जर नीट ऑब्झर्व कराल तर तो आहे जीपी, जॉमेट्रिक प्रोग्रेशन आहे. जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये तुम्हाला माहिती असेल सम टू इन्फिनिटीचा फॉर्म्युला काय असतो? a अपॉन 1 मायनस आर हा फॉर्म्युला असतो. हा फॉर्म्युला मी वापरणार आहे. a म्हणजे फर्स्ट टर्म असतो, तर हा फर्स्ट टर्म आहे 2e स्क्वेअर एच फर्स्ट टर्म आहे अपॉन 1 मायनस आर. तर आर काय बघा, 1 मायनस आर, तर कॉमन रेशिओ आहे ई स्क्वेअर. हा तुमचा झाला ब्रॅकेट वाला पार्ट. प्लस तुम्हाला इथे काय करायचं? एच. सो टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड जे मिळणार आहे आपल्याला ते किती मिळणार आहे? क्रॉस मल्टिप्लाय करा. ते व्यवस्थित सॉल्व्ह करून जर तुम्ही बघितलं तर आन्सर येईल 1 प्लस ई स्क्वेअर अपॉन 1 मायनस ई स्क्वेअर होल इंटू एच. दिस इज टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड. एस लिहितो डिस्टन्सला मी, एस इन्फिनिटी म्हणजे टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अप टू इन्फिनिटी इज दिस. When a ball is released from height h, it takes n number of bounds and the total distance it will travel before it stops is this. असं पण विचारतील सेकंड क्वेश्चन, तो असा असेल, डिस्टन्स नाही यावेळेस विचारतील टाइम टेकन टू स्टॉप. टाइम टेकन बिफोर इट स्टॉप्स. त्याचं डेरिव्हेशन इथे होणार नाहीये, इथे थोडं या जागेत बनवूया. बघा आता आपण जेव्हा बॉलला इथून रिलीज करतोय तर पहिली गोष्ट तो वरून खाली येतोय, एच हाईट ट्रॅव्हल करतोय. तुम्हाला हे माहिती पाहिजे, एच हाईट ट्रॅव्हल करण्यासाठी फ्री फॉल मध्ये अंडर ग्रॅव्हिटी मध्ये एच हाईट ट्रॅव्हल करायची असेल बॉलला तर बॉल टाइम किती घेतो माहिती का? अंडर रूट 2h/g हा त्याचा फॉर्म्युला असतो. ठीक आहे. सो सगळ्यात पहिला टाइम जो त्यांनी घेतला असेल वरून खाली येण्यासाठी तो किती घेतला असेल? अंडर रूट 2h/g प्लस प्लस. आता प्लस काय करावं लागेल? इथून H1 ला जायचं आणि H1 वरून खाली यायचं, म्हणजे 2 वेळेस आपल्याला ऍड करावं लागेल 2 टाइम्स इथून H1 ला जायला जो टाइम लागतोय प्लस H1 वरून खाली यायला जो टाइम लागतोय तो 2 वेळा 2 टाइम्स H1 वरून खाली यायचा टाइम किती? या फॉर्म्युला प्रमाणे अंडर रूट 2. बरं H1 ची जागा काय टाकणार? H1 ची जागी टाकणार ई स्क्वेअर एच बाय जी प्लस नेक्स्ट काय असेल 2 टाइम्स, आता H2 वर जाऊन खाली यायचे 2 टाइम्स अंडर रूट 2 H2 च्या जागी काय टाकणार? ई रेस टू 4h/g. सो हे ऍड करत करत जायचंय आपल्याला. ऑब्व्हियसली फर्स्ट टर्म वेगळा आहे, बट हा जो आहे पार्ट हा पूर्ण जॉमेट्रिक प्रोग्रेशन आहे. दिस होल थिंग इज जॉमेट्रिक प्रोग्रेशन. इन दिस जॉमेट्रिक प्रोग्रेशन आय कॅन टेक कॉमन. बघा फर्स्ट टर्म आय विल राईट ऍज इट इज 2h/g प्लस यातनं मी कॉमन काय घेऊ शकतो? 2 घेऊ शकतो कॉमन. रूट 2h/g पण कॉमन घेऊ शकतो. तर व्हॉट विल बी लेफ्ट इन द ब्रॅकेट इज ई स्क्वेअरचा रूट ई 2h/g सगळं बाहेर घेतलंय मी. ई स्क्वेअरचा रूट ई, ई रेस टू 4 चा रूट काय येईल? ई स्क्वेअर, ई रेस टू 6 चा रूट काय येईल? ई क्यूब. हे असं बनणार आहे आणि हे क्लिअरली काय आहे? दिस इज नथिंग बट जीपी, जॉमेट्रिक प्रोग्रेशन. फर्स्ट टर्म इज ई, कॉमन रेशिओ इज ई. याला जर सॉल्व्ह कराल या लॉजिकनी सम अप टू इन्फिनिटीच्या तर आन्सर काय येईल? ई अपॉन 1 मायनस सी. याचा आन्सर येतं ई अपॉन 1 मायनस सी. आणि आता एवढं सॉल्व्ह करायचं. या सगळ्यामध्ये अंडर रूट 2h/g कॉमन येईल. इथे लिहितो डायरेक्टली मी फॉर्म्युला टी इन्फिनिटीचा. अंडर रूट 2h/g जर मी कॉमन घेतलं अंडर रूट 2h/g तर 1 प्लस 2 काय राहील आतमध्ये? 1 प्लस 2. And what is the sum up to infinity for GP? It is A first term which is E divided by 1 minus E, because E is what? E is the common ratio. Solving this, your final answer time infinity will be under root 2h/g into the bracket 1 plus E upon 1 minus E. So you have to remember 2 important formulae. First formula is this. Second formula is this. When a ball is released from certain height, how much distance it will travel before it stops?
सेकंड फॉर्म्युला, हाऊ मच टाइम इट विल टेक बिफोर इट स्टॉप्स. हे दोन फॉर्म्युले लर्न करा. मी तर तुम्हाला डिराईव्ह करून दाखवले ह्याच्या मागचं लॉजिक समजण्यासाठी. तुम्ही याच्यामध्ये एक लॉजिक ह्याच्यामध्ये कॉन्सेप्टचा यूज करू शकता ऑप्शन्स एलिमिनेट करण्यासाठी. स्पेशली तो असा आहे की जर काही मी बॉल हाईट एच वरून सोडला आणि समजा असं अज्युम करू की परफेक्टली इलास्टिक आहे, E1 आहे, तर तो काय होईल, खाली पडेल, परत इथे येईल, खाली पडेल, परत इथे येईल. सो तो थांबणारच नाही ना कधी. सो डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अप टू इन्फिनिटी काय असेल, डिस्टन्स ट्रॅव्हल बिफोर इट स्टॉप्स, इट विल नेव्हर स्टॉप, सो इट्स डिस्टन्स विल बी इन्फिनिटी. सो E ला 1 टाकून बघा, E ला 1 टाकलं तर आन्सर काय येते, इन्फिनिटी. सो E इक्वल टू 1 याच्यात टाकून सॅटिस्फाय होते. E इज इक्वल टू 1 टाका, वरती 1 खाली 1, खाली 1 टाकलं तर 0 होऊन जाईल. सो इन्फिनिटी होऊन जाईल डिस्टन्स. आणि हेच दुसरी केस परफेक्टली इनइलास्टिक कोलिजन असेल, परफेक्टली इनइलास्टिक कोलिजन. तर परफेक्टली इनइलास्टिक कोलिजन मध्ये काय होईल, बॉल सोडल्यावर तो उडणारच नाही, बाउन्सच नाही होणार. सो डिस्टन्स फक्त h राहील. E विल बी 0. परफेक्टली इनइलास्टिकला E 0 टाकून बघा, तुमचा आन्सर येईल S इज इक्वल टू H. सो रिलीज केला तो डायरेक्ट खाली जाऊन पडेल, परत बाउन्स नाही होणार. सो E च्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून पण आपण ऑप्शन एलिमिनेट करू शकतो. बघूयात, आपल्याला काही क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. क्वेश्चन सॉल्व्ह करण्याच्या आधी एकदा आपण फक्त रिवाइज करूयात की व्हॉट इज द कॉन्सेप्ट ऑफ इलास्टिक इनइलास्टिक कोलिजन. कोलिजन मध्ये दोन प्रकार असतात, इलास्टिक इनइलास्टिक. हे दोन इक्वेशन्स असतात. बरं, हे जे दोन इक्वेशन्स आहेत यामध्ये तुम्हाला स्पेशल केसेस सांगायचे राहिले. इथे मी लिहितो स्पेशल केसेस. ठीक आहे, व्हॉट आर स्पेशल केसेस बघूयात. स्पेशल केसेस बघा काय. तर स्पेशल केसेस असे आहेत. स्पेशल केस नंबर 1, इफ मासेस आर इक्वल, म्हणजे दोन बॉडीज जे येऊन धडकतायत ना एकमेकांना, या दोन बॉडीज एकमेकांना धडकतायत, ते इक्वल मासचे असतील, 5 किलो आणि 5 किलो, 5 किलो 5 किलो, याची स्पीड 7, याची स्पीड 2, 5 आणि 5 येऊन धडकले, तर लक्षात ठेवा स्पेशल केस आहे ही. जर मास इक्वल असतील तर त्यांच्या वेलॉसिटीज एक्सचेंज होतात. एक्सचेंज म्हणजे धडक झाल्यावरती M1 ची वेलॉसिटी बनून जाईल 2 आणि M2 ची वेलॉसिटी बनून जाईल 7. वेलॉसिटीज एक्सचेंज होतात जर मास इक्वल असतील तर. आणि दुसरी स्पेशल केस अशी आहे की जर कुठला तरी एक मास दुसऱ्या मासपेक्षा खूप जास्त हेवी असेल, एक हत्ती आणि एक उंदीरचं कोलिजन जर झालं, तर त्या केसमध्ये हा जो हत्ती आहे ह्याची स्पीड समजा आहे 5 मीटर पर सेकंड आणि समोरून आला उंदीर, त्याची स्पीड आहे 2 मीटर पर सेकंड. तर इट इज व्हेरी ऑब्वियस की धडक झाल्यावरती मॅसिव्ह बॉडी जो आहे त्याची स्पीड बदलणार नाही. हत्तीची स्पीड विल स्टील रिमेन 5. मग या छोट्याची स्पीड काय होईल, तर त्याचा शॉर्टकट असा आहे. छोट्याची स्पीड काय होईल बघा, तर छोट्याच्या स्पीडचा शॉर्टकट असा आहे, याच्या डबल स्पीड, याची डबल स्पीड करा, किती होती 10 मायनस त्याची स्पीड करायची. 10 मायनस, तुम्ही म्हणा 10 मायनस 2 करा, तर 2 नाही, 10 मायनस ह्याची स्पीड वेक्टर मध्ये करायची. ह्याची स्पीड वेक्टर मध्ये कशी येते, अशी आहे ना स्पीड, सो ती -2 घ्यावी लागेल. सो 10 मायनस -2 म्हणजे 12 होईल. ऍक्च्युअल त्याचं लॉजिक मी एक्सप्लेन करतो कसं येतंय. या फॉर्म्युल्यावरच बनता येते. आपण काय म्हणतो, जो मॅसिव्ह बॉडी आहे पहिला त्याची स्पीड नाही बदलत आहे. म्हणजे या फॉर्म्युल्यात बघा V1 जी आहे, V1 आफ्टर कोलिजन वेलॉसिटी ऑफ फर्स्ट बॉडी, ती U1च राहते. इट रिमेन्स U1. सो जर ही U1 राहत असेल तर या फॉर्म्युल्यातनं V2 काय बनेल, V2 विल बी U1 इकडे येईल 2U1 मायनस U2 असा फॉर्म्युला बनतो. सो सिंपल लॉजिक आहे. जर एक खूप मॅसिव्ह आणि एक खूप छोटी बॉडी एकमेकांना धडकत असतील तर मॅसिव्ह बॉडी, वेलॉसिटी ऑफ मॅसिव्ह बॉडी विल रिमेन अनचेंज्ड, बदलणारच नाही. वेअरॅज दुसऱ्या बॉडीची स्पीड काय होईल, तर रिलेटिव्ह वेलॉसिटी ऑफ अप्रोच इज इक्वल टू रिलेटिव्ह वेलॉसिटी ऑफ सेपरेशन वापरून काढू शकतात तुम्ही, किंवा लक्षात ठेवू शकतात. दुसऱ्या बॉडीची स्पीड काय होते, मॅसिव्ह बॉडीच्या स्पीडच्या डबल स्पीड मायनस त्याची ओरिजिनल स्पीड, ट्वाइस ऑफ U1 मायनस U2. These are two special cases. First special case, if the masses are equal, velocities will exchange. त्यांच्या velocities interchange होतील, एकमेकांची velocity एकमेकांना मिळते. बट जर एक बॉडी मॅसिव्ह असेल तर त्याची स्पीड बिफोर आणि आफ्टर कोलिजन सेम राहील. दुसऱ्याची स्पीड कशी काढायची, तर मॅसिव्हच्या डबल
मायनस त्याची ओरिजिनल स्पीड. लेट अस सॉल्व क्वेश्चन्स सॉल्व करूयात, थोडासा आयडिया येईल. हा बघा, हा आहे पहिला क्वेश्चन आणि तो क्वेश्चन ऍक्च्युअली बेस्ड याच कॉन्सेप्ट वरती आहे. अ सॉलिड प्लास्टिक बॉल इज मूव्हिंग विथ वेलॉसिटी v1 आणि हॉलो प्लास्टिक बॉल इज मूव्हिंग विथ वेलॉसिटी v2. म्हणजे सॉलिड बॉल जो आहे त्याचा मास जास्त आहे, त्याची वेलॉसिटी v1 आहे आणि हॉलो बॉलची वेलॉसिटी v2 आहे. ते म्हणतात एकमेकांना ते धडकल्यावरती सॉलिड बॉल आणि हॉलो बॉलच्या फायनल वेलॉसिटीज काय असतील. तर सॉलिड बॉल ज्याची वेलॉसिटी v1 होती ती बदलणारच नाहीये, सो त्याची वेलॉसिटी v1च राहील. सो v1 वाला हा एक ऑप्शन आणि हा एक ऑप्शन. सॉलिड बॉलची वेलॉसिटी थोडीच बदलणार, इट इज व्हेरी मॅसिव्ह. बट हॉलो बॉल जो आहे त्याची वेलॉसिटी बदलणार आहे, त्याची वेलॉसिटी v2 आहे. ती किती होणार आहे माहिती का? ट्वाइस ऑफ सॉलिड बॉलची वेलॉसिटी मायनस त्याची ओरिजिनल वेलॉसिटी. दिस विल बी द वेलॉसिटी ऑफ प्लास्टिक हॉलो प्लास्टिक बॉल. सो असा ऑप्शन आहे ऑप्शन डेल्टा. सो ऑप्शन डेल्टा इज करेक्ट, ऑप्शन ए इज रॉंग. Okay, this was the question based on the special case. Next question. A particle falls from height h on a horizontal plate. आत्ताच आपण derive केले. A particle falls from height h, distance traveled before it stops. आता derive केला, आन्सर काय? h into the bracket 1 plus e square upon 1 minus e square. असा ऑप्शन शोधा ज्याच्यामध्ये डिनॉमिनेटर मध्ये मायनस ई स्क्वेअर आहे. असा ऑप्शन आहे ऑप्शन बीटा. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी. नेक्स्ट, सो कोलिजन वरती बेस्ड क्वेश्चन आले तर तुम्हाला दोन फॉर्म्युला वापरायचे आहेत, कॉन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम आणि कॉन्झर्वेशन ऑफ कायनेटिक एनर्जी. आणि दुसरा जे फॉर्म्युला आहे त्याला दोन इक्वेशन्स आहेत, एक कॉन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम m1 u1 plus m2 u2 m1 v1 plus m2 v2 आणि दुसरा आहे वेलॉसिटी ऑफ अप्रोच इक्वल्स टू वेलॉसिटी ऑफ सेपरेशन. ई ने मल्टिप्लाय करायचे जर तो इलास्टिक नसेल, इन इलास्टिक असेल तर. लेट्स मूव्ह टू वर्क डन बाय व्हेरिएबल फोर्स. वर्क डन चा क्वेश्चन जर विचारला तर वर्क डन बाय फोर्स आपण प्रॉब्ली 9वीत शिकलो आहे की वर्क डन काय असतं फोर्सचं. आणि वर्क डनचा आपण 9वीत शिकलेला फॉर्म्युला असा होता फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. तेव्हा माहितच नव्हतं की फोर्स आणि डिस्प्लेसमेंट एकमेकांना पॅरलल नसतील. आपल्याला वाटायचं की जिथं ढकलतो तिथेच जातो ऑब्जेक्ट, त्यामुळे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट वॉज वर्क. एवढा सिंपल फॉर्म्युला होता. बट नंतर 11वीत आले की रिअलाइज झालं की जर ऑब्जेक्टला असा फोर्स लावला तर ते असं पण डिस्प्लेस होऊ शकतं. आणि त्यामुळे या केसमध्ये वर्क काढायचं कसं, तर फोर्सचे दोन कॉम्पोनंट पाडायचे. एक कॉम्पोनंट जो डिस्प्लेसमेंटच्या अलॉंग आहे, जो की ऑब्विसली एफ कॉस थीटा आहे, आणि एक डिस्प्लेसमेंटला परपेंडिक्युलर आहे विच इज एफ साइन थीटा. सो साइन कॉम्पोनंट बिलकुल कॉन्ट्रीब्युशन करत नाहीये वर्क मध्ये, फक्त कॉस कॉम्पोनंट करतोय. त्यामुळे वर्क डन आहे एफ कॉस थीटा इंटू एस, त्यामुळे इट इज एफ एस कॉस थीटा. अँड देअरफॉर वर्क डनला आपण आता म्हणतो एफ बार डॉट एस बार. डॉट म्हणजे कॉस असतो त्याच्यामध्ये, इट इज अ डॉट प्रोडक्ट. बट आता पुढे जाऊन अजून थोडंसं डिटेलमध्ये शिकताना असं कळतंय की हा फोर्स जो आहे तो ठीक आहे पॅरलल असेल, अँगलवर असेल तर जमतंय. बट तो जर चेंज होत असेल टाइम टू टाइम, कॉन्स्टंट राहत असेल तर फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट इज ठीक. बट तो व्हेरी होत असेल तर काय? सो व्हेरिएबल फोर्स असेल त्या केसमध्ये काय करायचंय, त्या केसमध्ये आपल्याला वर्क डन काढायचंय इंटिग्रेशनच्या मेथडने. आणि त्याचा फॉर्म्युला असा आहे, फोर्सचं डीएक्स बरोबर छोटस वर्क कॅल्क्युलेट करायचं. हे स्मॉल वर्क आहे, एकदम छोटस वर्क कॅल्क्युलेट करायचं एफ डी एक्स, आणि ह्या छोट्या छोट्या वर्कला ऍड करत जायचं, इंटिग्रेट करायचंय x1 टू x2. दिस विल गिव्ह यू टोटल वर्क डन. सो फॉर्म्युला ऑफ वर्क डन इज इंटिग्रेशन एफ डी एक्स x1 टू x2. This is work done by variable force. आणि व्हेरिएबल फोर्स वर्क डन एकतर इंटिग्रेशनच्या मेथडनी करता येतं किंवा ग्राफिकली पण याला रिप्रेझेंट केलं जातं बऱ्याच वेळेस, की फोर्स आणि डिस्प्लेसमेंटचा ग्राफ दिला जातो आणि इक्वेशनच नाही दिलं जात, एक ग्राफ दिला जाईल. समजा असा ग्राफ दिलाय, हा ग्राफ दिला आहे आणि म्हणतायत की हा एक पॅराबोला आहे. त्याचं इक्वेशन ऍक्च्युली नाही दिलंय, पॅराबोला आहे तो. समजा मी तुम्हाला इक्वेशन न देता म्हटलं की हा पॅराबोला आहे आणि वर्क डन काढा, तर ऑब्व्हियसली तुम्हाला त्याचं इक्वेशन लागणार आहे, कारण की हा स्टँडर्ड कर्व नाहीये ज्याचा आपल्याला, फॉर एक्झाम्पल हा एक स्ट्रेट लाईन असता, हा समजा एक स्ट्रेट लाईन असता, असं स्ट्रेट लाईन असता पासिंग फ्रॉम 0 0
अँड 4,4 आणि विचारलं असतं सांगा व्हॉट इज वर्क डन फ्रॉम 0 to 4. तर आता या लाईनचं इक्वेशन असण्याची गरज नाही बिकॉज आपल्याला या ग्राफच्या खालचा एरिया काढता येणार आहे. सो वर्क डन काढण्याचे दोन मेथड्स, एक तर इंटिग्रेशननी किंवा एरिया अंडर द कर्व. स्टँडर्ड कर्व असेल स्ट्रेट लाईन सर्कल तर आपल्याला एरिया काढता येतो. बट जर वेगळा अननोन कर्व असेल तर त्याला इंटिग्रेशननेच एरिया काढावा लागतो बिकॉज इंटिग्रेशन इज नथिंग बट एरिया अंडर द कर्व. सो हा एरिया कुठल्या ग्राफच्या खालचा एरिया, फोर्स डिस्प्लेसमेंट ग्राफच्या खालचा एरिया अंडर फोर्स वर्सेस डिस्प्लेसमेंट ग्राफ गिव्स वर्क. सो वर्क मिळाला आपल्याला. सॉल्व्ह करू, क्वेश्चन सॉल्व्ह करूया, तुम्हाला लगेच आयडिया येईल. क्वेश्चन कसे असतात. हा बघा क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन मध्ये काय दिलंय, फोर्स ची इक्वेशन दिली आहे. फोर्स किती दिलाय, F इज इक्वल टू 10 प्लस 0.5x आणि विचारलंय व्हॉट विल बी द वर्क डन बाय दिस फोर्स ड्युरिंग 0 to 2. सो क्लिअरली वर्क डन x इक्वल टू 0 टू x इक्वल टू 2 विचारले. आणि वर्क डन बाय व्हेरिएबल आताच बघितलं आपण. वर्क डन बाय व्हेरिएबल फोर्स इंटिग्रेशन फोर्स F dx कुठून कुठपर्यंत 0 to 2. फोर्सची इक्वेशन टाकायची 10 प्लस 0.5x. एक लक्षात ठेवा हे इंटिग्रेशन सगळ्यात सोपे इंटिग्रेशन असणार आहे. 12वीत जे तुम्ही मॅथ्सचे इंटिग्रेशन शिकतात तेवढे कॉम्प्लिकेटेड फंक्शन नसणार, एकदम इझी फंक्शनचे इंटिग्रेशन काढायचे असतात. सो असं नका म्हणू की इंटिग्रेशन येत नाही म्हणून नाही जमत. इंटिग्रेशन बेसिक लेवलचं लागणार इथे. इंटिग्रेशन 10 प्लस 0.5x dx फ्रॉम 0 to 2 विल गिव्ह यू वर्क डन. इंटिग्रेशन तुम्ही स्प्लिट करू शकता मध्ये ऍडिशन असेल तर. सो इंटिग्रेशन ऑफ 10 dx वेगळं करूयात प्लस इंटिग्रेशन ऑफ 0.5 dx वेगळं करूयात. 10 बाहेर जाईल, लिमिट्स 0 to 2 आहेत. 10 बाहेर गेला, आतमध्ये इंटिग्रेशन dx राहील ज्याचं इंटिग्रेशन असतं x, लिमिट 0 to 2 प्लस सेकंड वाला पार्ट बघा आता काय येतो. सेकंड वाला पार्ट 0.5 बाहेर जाईल, x चं इंटिग्रेशन असतं x²/2, लिमिट्स आर फ्रॉम 0 to 2. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट कराल तर 10 into 2 प्लस 0.5 ला मी हाफ लिहितो. अप्पर लिमिट टाकाल तर 2² 4/2 मायनस 0/2. सो 20 प्लस हे करायचं आता दिस इज 2 विल कॅन्सल 1. आन्सर इज 21 जूल. क्वेश्चनचा आन्सर आहे 21 जूल, ऑप्शन नंबर डी. वर्क डन बाय व्हेरिएबल फोर्स. आता फॉर एक्झाम्पल या क्वेश्चन मध्ये इक्वेशन नाही दिले, ग्राफ दिलाय. मी तुम्हाला आधी सांगितलं वर्क कॅन बी कॅल्क्युलेटेड इदर बाय इंटिग्रेशन और बाय ग्राफ. सो ते फोर्स आणि डिस्प्लेसमेंटचा ग्राफ दिला आणि वर्क विचारलंय 0 to 20. बघा हे पण महत्वाचं आहे, कुठून कुठला वर्क विचारलंय 0 to 20. फक्त 10 to 20 विचारलं असतं तर मग 10 to 20च्या खालचा एरिया काढला असता. तर 0 to 20च्या खालचा एरिया काढायचा, हा एरिया अख्खा काढायचा. सो ऑब्व्हियसली हा जो आहे रेक्टँगल त्याचा एरिया किती आहे, हाईट 100 आहे, बेस 10 आहे. सो 100 into 10 इज 1000. हा मिळाला एरिया ऑफ दिस रेक्टँगल. प्लस या ट्रायंगल साठी हाफ इंटू बेस किती त्याचा 10 इंटू हाईट किती आहे 1000. सो याचा आन्सर येतो 500. सॉरी वरच्याचा आन्सर 1000 आहे, इथे हाईट 1000 नाही, हाईट 100 आहे. हाईट 100 आहे ना, हाफ इंटू बेस इंटू हाईट. सो हे सॉल्व्ह कराल तर 5 into 100 इज 500. टोटल वर्क डन ऍड करा, आन्सर इज 1500 जूल. ऑप्शन इज बीटा. सो वर्क डन बाय व्हेरिएबल फोर्स can be calculated either by integrating or by area under the curve. ठीक आहे. नेक्स्ट इज द वर्क एनर्जी प्रिन्सिपल. आता वर्क डनचा तर आपण एक फॉर्म्युला बघितला. वर्क डन इज एरिया अंडर द कर्व किंवा वर्क डन इज कॅल्क्युलेटेड बाय फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट using the graph of f dx. area under the graph will give you work or integration of f dx will give you work. वर्क डन काढण्याचे दोन मेथड्स होत्या. फर्स्ट मेथड होती एफ dx, सेकंड मेथड होती एरिया अंडर द कर्व. आता आहे वर्क एनर्जी थिअरम किंवा वर्क एनर्जी प्रिन्सिपल. हा प्रिन्सिपल काय स्टेट करतोय की वर्क डन बाय ऑल कॉन्झर्वेटिव्ह फोर्सेस प्लस वर्क डन बाय ऑल नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्सेस रिझल्ट्स इनटू चेंज इन कायनेटिक एनर्जी. परत नीट सांगतो बघा काय विषय हा, तुम्हाला दोघांचे अर्थ सांगतो पहिलं तर. वर्क डन बाय ऑल कॉन्झर्वेटिव्ह फोर्सेस प्लस वर्क डन बाय ऑल नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्सेस रिझल्ट्स इनटू चेंज इन कायनेटिक एनर्जी ऑफ द ऑब्जेक्ट.
काय असतात कॉन्झर्वेटिव्ह फोर्सेस? इथे लिहूया. कॉन्झर्वेटिव्ह फोर्सेस असे फोर्सेस असतात ज्यामध्ये जेव्हा तो फोर्स वर्क करतो ते वर्क नंबर 1 स्टोर होऊन जातं कुठेतरी, त्याला म्हणतो आपण स्टोर्स इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी. सो पहिला कॉन्झर्वेटिव्ह फोर्स असे फोर्स असतात ज्यामध्ये वर्क डन स्टोर होऊन जातं, स्टोर कुठल्या फॉर्म मध्ये? पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्म मध्ये. फर्स्ट. दुसरा, यामध्ये वर्क डन पाथवर डिपेंड करत नाही, वर्क डन इंडिपेंडेंट असतं, इंडिपेंडेंट ऑफ पाथ असतं, पाथवर डिपेंड करत नसतं. याचे एक्झाम्पल्स काय कॉन्झर्वेटिव्ह फोर्सेसचे? तर ग्रॅव्हिटी एक एक्झाम्पल आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज वन एक्झाम्पल, ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज वन एक्झाम्पल. दुसरं एक्झाम्पल आहे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. तिसरं एक्झाम्पल आहे स्प्रिंग फोर्स. सो या 3 एक्झाम्पल्स मध्येच आपण कन्सिडर करणार आहे की फोर्सेस कॉन्झर्वेटिव्ह आहेत नेचरमध्ये, वर्क पाथवर डिपेंड नाही करत आहे, त्यामुळे जे काही वर्क होणार आहे ते सगळं वर्क स्टोर होणार आहे पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्म मध्ये. बट नॉन कॉन्झर्वेटिव्हला असा सीन नाहीये. नॉन कॉन्झर्वेटिव्ह मध्ये, फॉर नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्सेस, पहिला पॉइंट, वर्क डन कुठे स्टोर होत नाही, वर्क डन वेस्ट होतं, वर्क डन पूर्णपणे वेस्ट होतंय इन फॉर्म ऑफ हीट, इन फॉर्म ऑफ साऊंड, इन फॉर्म ऑफ काही वेगवेगळे एनर्जीज. बट इट इज वेस्ट, इट कॅनॉट बी अगेन युज्ड, इट कॅनॉट बी रिस्टोर्ड. बेसिकली जे काही लॉस होतं ते परत नाही मिळू शकत आपल्याला. सो वर्क डन, एक्झाम्पल मी तुम्हाला देतो, ह्याचे एक्झाम्पल काय आहे? त्याचे एक्झाम्पल आहेत फ्रिक्शनल फोर्स, एअर रेझिस्टन्स म्हणजे विस्कस फोर्स, फ्रिक्शनल फोर्स, हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. आणि यामध्ये वर्क डन डिपेंड्स ऑन पाथ, डिपेंड्स ऑन पाथ, की तुम्ही कोणत्या पाथनी चाललाय. तर कॉन्झर्वेटिव्ह फोर्सेस जेव्हा वर्क करतील तर पाथ वरून डिपेंड करेल की पाथ किती ट्रॅव्हल करतोय. म्हणजे ए पॉइंट पासून मी बी पॉइंट पर्यंत गेलो अशा पाथनी, कॉन्झर्वेटिव्ह नॉन कॉन्झर्वेटिव्हच्या अगेन्स्ट, आणि मी असं गेलो नॉन कॉन्झर्वेटिव्हच्या अगेन्स्ट, तर मला वेगवेगळे वर्क करावे लागतील. मी तुम्हाला एक्झाम्पल देतो. मी समजा ए पासून बी पर्यंत पाण्यामध्ये सरळ सरळ ट्रॅव्हल केलं. पाण्यामध्ये काय की मला रेझिस्टिव्ह विस्कस फोर्स लागतो. सो मला ए टू बी सरळ जाणं सोयीस्कर आहे, सरळ जाणं मला परवडेल, कमी वर्क करावं लागेल. बट लांबून जायला अजून जास्त एफर्ट्स लागतील, बिकॉज जेवढं लांबून जाऊ तेवढं जास्त पाण्याला आपल्याला रेझिस्ट करत करत जावं लागेल, अपोज करत जावं लागेल. त्यामुळे in case of non-conservative forces, the work done is dependent on path. So this is the formula, this is the concept of work energy principle. Work energy principle अजून डिटेल मध्ये आपण शिकणार. हे तर आता आपण हे बघितलं की या दोघांचे अर्थ काय, कॉन्झर्वेटिव्ह म्हणजे काय, नॉन कॉन्झर्वेटिव्ह म्हणजे काय. बट बऱ्याच वेळेस लक्षात ठेवा, बऱ्याच वेळेस प्रॉब्लेम मध्ये दोन्ही कॉन्झर्वेटिव्ह आणि नॉन कॉन्झर्वेटिव्ह नसतील, कोणतरी एकच असेल. मोस्ट ऑफ द टाइम समजा ओनली कॉन्झर्वेटिव्ह असेल तर, इफ only conservative forces are present, only conservative, if only conservative forces are present, म्हणजे फॉर एक्झाम्पल फक्त ग्रॅव्हिटी प्रेझेंट आहे आणि आपण फ्री फॉल ग्रॅव्हिटीच्या एक्झाम्पल मध्ये आपण डिस्कस करतो, एअर रेझिस्टन्स निग्लेक्टेड, ओनली ग्रॅव्हिटी असेल किंवा ओनली स्प्रिंग असेल किंवा ओनली इलेक्ट्रोस्टॅटिक असेल, अशा प्रॉब्लेम्स मध्ये ओनली कॉन्झर्वेटिव्ह असेल तर हा पूर्ण वर्क एनर्जी प्रिन्सिपल काय बनेल, work done by conservative force is going to result into change in kinetic energy. But इथे खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे हा. इथे काय होतंय बघा, इथे काय होतंय की मी तुम्हाला सांगितलं की कॉन्झर्वेटिव्ह मध्ये जे वर्क होतंय ना ते स्टोर होतंय. सो रूल असा आहे, वर्क डन बाय कॉन्झर्वेटिव्ह फोर्स स्टोर्स इन फॉर्म ऑफ निगेटिव्ह पोटेन्शियल एनर्जी. कॉन्झर्वेटिव्ह फोर्स जेवढं वर्क करेल तेवढी पोटेन्शियल एनर्जी चेंज होईल, आणि कॉन्झर्वेटिव्ह फोर्सनी केलेलं वर्क निगेटिव्ह चेंज इन पोटेन्शियल एनर्जी असतं. सो मी ते इथे जर पुट केलं तर मायनस डेल्टा पीई विल बी इक्वल टू डेल्टा केई, आणि डेल्टा पीई पलीकडे गेला तर काय बनतं, डेल्टा पीई प्लस डेल्टा केई इज इक्वल टू 0. आणि तुम्हाला माहित आहे चेंज इन पोटेन्शियल प्लस चेंज इन कायनेटिक म्हणजेच काय, चेंज इन टोटल एनर्जी इज 0. दॅट इज एनर्जी कन्झर्व होतीये, इनिशियल आणि फायनल एनर्जी कॉन्स्टंट राहील सिस्टमची.
जर फक्त कन्झर्वेटिव्ह फोर्सेस असतील तर. आपण हाईटवरून बॉल ड्रॉप केला, सोडला, तर पोटेन्शियल एनर्जी कमी कमी होते, कायनेटिक एनर्जी वाढत जाते, बट टोटल एनर्जी कॉन्स्टंट राहते. बघा हा फ्लोर आहे, हाईट h वरून एक बॉल रिलीज करतो, त्याच्याकडे पोटेन्शियल एनर्जी 100 आहे, कायनेटिक किती आहे 0. सोडताना एनर्जी नाहीये कायनेटिकच्या फॉर्म मध्ये, रेस्टला आहे बॉल. सोडल्यावरती तो जसा खाली खाली येईल त्याची पोटेन्शियल कमी कमी होईल. इथे आलं की पोटेन्शियल होईल 70, कायनेटिक होईल 30. अजून खाली आला पोटेन्शियल होईल 50, कायनेटिक होईल 50. अजून खाली आला पोटेन्शियल होईल 30, कायनेटिक होईल 70. आणि अजून खाली आला तर पोटेन्शियल होईल 0, कायनेटिक होईल 100. बट सम दोघांचा 100च राहतोय, टोटल एनर्जी विल नॉट चेंज. सो ज्या वेळेस क्वेश्चन मध्ये विचारले जाईल की कॅल्क्युलेट वर्क डन बाय ग्रॅव्हिटी, बाय इलेक्ट्रोस्टॅटिक, बाय स्प्रिंग, तर बिंदास टेन्शन नाही घ्यायचं. वर्क डन काढायचं असेल तुम्हाला तर सरळ सरळ बघा की किती वेलॉसिटी चेंज झाली आहे, किती कायनेटिक एनर्जी चेंज झाली आहे. सो या थ्रू आपल्याला एक पॉइंट मिळाला की वर्क डनचे आता 2 नाही 3 मेथड्स झाले. नंबर 1, वर्क डन कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय FDX इंटिग्रेशन, जर फोर्स दिला असेल. नंबर 2, वर्क डन कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय F आणि X च्या ग्राफच्या अंडरचा एरिया. आणि नंबर 3, वर्क डन बाय कॉन्झर्वेटिव्ह कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय कॅल्क्युलेटिंग द चेंज इन कायनेटिक एनर्जी और बाय चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. जेवढी कायनेटिक बदलेल तेवढीच पोटेन्शियल बदलेल, आणि जेवढी पोटेन्शियल बदलेल तेवढंच वर्क कन्झर्वेटिव्हनी केलेलं आहे. आता जर नॉन कॉन्झर्वेटिव्ह असेल तर काय, नॉन कॉन्झर्वेटिव्ह असेल तर काही लोडच नाहीये, बिकॉज ती एनर्जी कुठे स्टोअरच होत नाहीये. सो जी काही नॉन कॉन्झर्वेटिव्ह वर्क आहे ते सगळ्याच्या सगळं कायनेटिक एनर्जी मध्ये कन्वर्ट होईल. सो वर्क डन बाय नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्स ऑलवेज चेंजेस ओनली कायनेटिक. देर इज नो कॉन्सेप्ट, पोटेन्शियलचा कॉन्सेप्टच नाहीये नॉन कॉन्झर्वेटिव्ह. सो नॉन कॉन्झर्वेटिव्ह मध्ये एनर्जी कुठे स्टोअर होत नसल्यामुळे देर इज नो कॉन्सेप्ट ऑफ पोटेन्शियल. सो नॉन कॉन्झर्वेटिव्ह मध्ये एकच वे आहे वर्क काढण्याचा. सो असा प्रश्न जेव्हा जेव्हा बनेल, कॅल्क्युलेट वर्क डन बाय एअर रेझिस्टन्स, कॅल्क्युलेट वर्क डन बाय फ्रिक्शन, कॅल्क्युलेट वर्क डन बाय विस्कस फोर्स, हे सगळे नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्सचे एक्झाम्पल आहेत. जेव्हा जेव्हा तुम्हाला वर्क डन बाय हे सगळे विचारले जातील तेव्हा तेव्हा तुम्हाला चेंज इन कायनेटिक एनर्जी काढायची. सिंपल एक्झाम्पल, एक होती कार, ती चालली होती 100 मीटर पर सेकंडनी, हवेच्या प्रेशरमुळे, हवेच्या रेझिस्टन्समुळे त्याची स्पीड थोड्या वेळाने कमी झाली, 70 झाली, त्याचं मास होतं 1000 kg. तर सांगा वर्क एअर रेझिस्टन्सनी किती वर्क केलं, तर एअर रेझिस्टन्सनी वर्क किती केलं, कसं काढायचं, तर कायनेटिक एनर्जी फायनल मायनस कायनेटिक एनर्जी इनिशियल, चेंज इन कायनेटिक एनर्जी. तुम्हाला आन्सर मिळेल ते वर्क डन बाय एअर रेझिस्टन्स असेल, आणि ते निगेटिव्ह असेल. एअर रेझिस्टन्स, फ्रिक्शन हे सगळे जनरली निगेटिव्ह वर्क करतात, काही काही केसमध्ये पॉझिटिव्ह करतात, पण आता त्या डिटेल मध्ये जायचं. बट चेंज इन कायनेटिक एनर्जी काढा, चेंज इन कायनेटिक एनर्जी विल गिव्ह यू द वर्क डन. This is how you calculate work done. Work done can be calculated by 3 methods. FDX, integration. Second, using the graphs. Third, using work energy principle, in which these are some important concepts in work energy principle. Let us see questions. A block of mass 2 kg is initially at rest on a frictionless platform. Horizontal force एवढा acts on the block at x equal to 0. Estimate maximum kinetic energy between 0 to 3. 0 ते 3 मध्ये मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी किती असेल, तर बघूयात आपण. 0 to 3 आता x इक्वल टू 0 ला येतो, x इक्वल टू 3 पर्यंत त्याच्यावर जो फोर्स लागत आहे तो किती आहे, 9 मायनस एक्स स्क्वेअर आय कॅप. आय कॅप म्हणजे राईट डायरेक्शनचा फोर्स आहे. तुम्ही बघा कुठेही या इंटरव्हेल मध्ये कुठेही जा तुम्ही, फोर्स हा निगेटिव्ह होतच नाहीये, पॉझिटिव्हच राहतोय, कारण की 9 हा मोठा नंबर आहे. सो एंटायर जर्नी याच्यावरती फोर्स राईटला लागणार आहे, म्हणजे तो वाढत जाणार आहे, त्याची स्पीड वाढत जाणार आहे. सो मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी इथेच मिळणार आहे आपल्याला 3 ला, कारण की इथं रेस्टला येतो. स्पीड वाढली 3 पर्यंत स्पीड मॅक्सिमम होऊन जाईल. तुम्हाला विचारलं मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी काय असेल. आपल्याला माहित आहे कायनेटिक एनर्जी मधला चेंज हा काही नसून वर्क असतो फक्त. चेंज इन कायनेटिक एनर्जी वर्क. इनिशियली तो रेस्टला आहे, म्हणजे कायनेटिक एनर्जी 0 आहे. सो कायनेटिक एनर्जी फायनल मायनस कायनेटिक एनर्जी इनिशियल इज वर्क डन.
पण आपल्याला माहिती की इनिशियली कायनेटिक एनर्जी 0 होती. विचारली की फायनल कायनेटिक एनर्जी काय असेल. सो इनडायरेक्टली वर्क डन विचारलं. वर्क डन काढूयात. फंक्शन आहे आपल्याकडे 9 - x² dx लिमिट्स आर फ्रॉम 0 to 3. याचं इंटिग्रेशन काय येईल 9x - x³/9 लिमिट्स 0 to 3. अप्पर लिमिट टाका 27 - 27/9 मायनस लोअर लिमिट्स टाका तर 0च येईल. सो 27 - 9 3 जा 27 - 3 24. वर्क डन इज 24. वर्क डन इज 24. चेंज इन कायनेटिक एनर्जी 24. चेंज इन कायनेटिक एनर्जी 24 म्हणून फायनल कायनेटिक एनर्जी 24 बिकॉज इनिशियल कायनेटिक एनर्जी इज 0. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन डेल्टा वर्क एनर्जी थिअरमनी. समजतंय का? नेक्स्ट आर्टिकल बघा. प्रत्येक आर्टिकल वरती लगेच क्वेश्चन सॉल्व्ह करतोय आपण सो दॅट तुम्हाला एक आयडिया येईल की ऍक्च्युअल मध्ये अप्लाय कसं करायचं. बघा नुसतं थिअरी शिकून काय होणार नाहीये, तुम्हाला त्याचं ऍप्लिकेशन पण शिकायचं आहे. सो आफ्टर एव्हरी आर्टिकल वी आर प्लॅनिंग 1 or 2 न्यूमेरिकल्स. खूप इम्पॉर्टंट असेल तर 3-4 क्वेश्चन्स पण घेतले गेले. टॉर्क वाला कॉन्सेप्ट बघा. टॉर्क आपण रोटेशनल डायनेमिक्स मध्ये शिकलो टाऊ इज इक्वल टू I अल्फा. बट हा रिजिड बॉडी मेकॅनिक्स मध्ये जेव्हा आपण रोटेशनल मोशन शिकतो त्यावेळेस हा ऍप्लिकेबल आहे. मोमेंट ऑफ इनर्शियाचा कॉन्सेप्ट आल्यानंतर हा जो 11वीतला टॉर्क होता, 11वी मध्ये जो शिकलेलो तो नॉर्मल मोमेंट ऑफ फोर्स वाला टॉर्क होता. मोमेंट ऑफ फोर्स. मोमेंट ऑफ फोर्स म्हणजे समजा आपल्याकडे एक बॉडी आहे आणि या बॉडीचा ऍक्सिस ऑफ रोटेशन इथे आहे, त्याला आपण ओ म्हणूया. ओ ऍक्सिस ऑफ रोटेशन असेल आणि एका कुठल्या तरी रॅन्डम पॉइंट वरती फोर्स लागतोय. या फोर्सला आपण म्हणूयात F बार. तर हा फोर्स जर ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून लांब लागत असेल, ऍक्सिस ऑफ रोटेशन वर नसेल लागत, तर तो फोर्स या बॉडीला गोल फिरवू शकतो, या बॉडीला रोटेशन मध्ये सेट करू शकतो. आणि तो रोटेशनल इफेक्ट, या फोर्सचा तो रोटेशनल इफेक्ट असेल. त्या रोटेशनल इफेक्ट ऑफ दिस फोर्सलाच आपण टॉर्क म्हणतो किंवा मोमेंट ऑफ फोर्स म्हणतो. तो कॅल्क्युलेट कसा केला जातो, हा मोमेंट ऑफ फोर्स कॅल्क्युलेट कसा करायचा. सी, ज्या पॉइंटवर फोर्स लागतोय त्या पॉइंटला मी म्हणणार आहे पी, आणि ओ पासून ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून पी ला जॉईन करणार जो वेक्टर आहे त्याला आपण म्हणूयात पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट पी. अँड इफ फोर्स इज गिवन, ज्या पॉइंटवर फोर्स लागतोय तो पॉइंट दिलाय, पोझिशन वेक्टर दिलाय, फोर्स दिलाय, तर टॉर्क कॅल्क्युलेट केला जातो फॉर्म्युलानी आर बार क्रॉस एफ बार. यू हॅव टू लर्न दिस फॉर्म्युला. हा लर्न करायचा आहे. आर क्रॉस एफ मॅग्निट्यूड वाईज विचारला तर मॅग्निट्यूड काय येतो बघा, आर एफ साइन थीटा. आणि जर नीट बघाल हा आर आहे. बरं, साइन थीटा कोणाकोणामधला अँगल आहे, आर बार आणि एफ बार मधला अँगल आहे. आर बार ची डायरेक्शन ही आहे, एफ बार ची डायरेक्शन ही आहे. सो त्यांच्यातला अँगल ऍक्च्युली हा असला पाहिजे, बट व्हर्टिकली ऑपोजिट मुळे हा पण घेता येईल. आर बार आणि एफ बार मधला अँगल आहे. आणि आर साइन थीटा हायपोटेनियसचा साइन कॉम्पोनंट कधी पण पलीकडची साईड असते. सो ही पण घेऊ शकतो आपण. ही हाईट एच असेल तर याला असं पण लिहिता येईल एफ इंटू एच. या एच ला म्हणतो आपण परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ फोर्स फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन. ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून किती परपेंडिक्युलर डिस्टन्सवर फोर्स लागलाय ते डिस्टन्स पण घेऊ शकतो. दिस इज द फॉर्म्युला ऑफ टॉर्क. जर मल्टिपल फोर्सेस ऍक्ट होत असतील ना, एक नाही 2, 3, 4 फोर्सेस लागत असतील तर प्रत्येकाचे टॉर्क काढायचे असतात. क्लॉकवाईज टॉर्क ला आपण निगेटिव्ह ट्रीट करतो, अँटी क्लॉकवाईज टॉर्कला कन्व्हेन्शनली पॉझिटिव्ह ट्रीट करतो, आणि त्या प्रकारे ते टॉर्क्स ऍड केले जातात. म्हणजे 4 टॉर्क ऍक्ट होतात बॉडीवरती, 2 क्लॉकवाईज 2 अँटी क्लॉकवाईज. तर दोघांना पॉझिटिव्ह दोघांना निगेटिव्ह कन्सिडर करून ऍड करायचंय. नेट जे आन्सर येईल त्या आन्सर प्रमाणे फायनल कमेंट करायचं की नेट टॉर्क किती लागतोय बॉडीवरती. बिकॉज क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज टॉर्क एकमेकांना कॅन्सल करत असतात आणि हे कन्व्हेन्शन्स आहेत. क्लॉकवाईज निगेटिव्ह, अँटी क्लॉकवाईज पॉझिटिव्ह, हे सेम कन्व्हेन्शन आहे ज्या कन्व्हेन्शन मध्ये अँगल मोजला जातो. मॅथ्स मध्ये आपण शिकलो अँटी क्लॉकवाईजच पॉझिटिव्ह घेतला जातो अँगल. त्याच लॉजिकवर हे कन्व्हेन्शन्स आहेत. So this is the concept of moment of force. Let us see if there are any numericals. Now this is a very simple numerical. Position vector r bar दिलाय, क्रॉस f बार दिलाय, टॉर्क काढता येईल नाही का. बघा तुम्हाला इझिली जमेल हा. बरं 2च आहेत,
बट तरी याच्यामध्ये आपण असं लिहूयात आय जे के, आर च्या जागी कोण आहे आर, आर बारला 5j + 2k, सो 0 5 2. आधी आर चे कोइफिशियंट लिहायचे, नंतर एफ चे कोइफिशियंट लिहायचे. एफ चे कोइफिशियंट कोण आहेत 0 4 3. अँड नाउ इफ यू स्टार्ट विथ आय घेतला तर लीव इट्स रो लीव इट्स कॉलम, 5 3 15, 15 - 8 7. जे घेतला तर जे चा रो जे चा कॉलम सोडला तर 0 होणार आहे. के साठी के चा रो के चा कॉलम सोडला तरी 0 होणार आहे. सो आन्सर येईल 7 I cap. ऑप्शन इज ए. कॅल्क्युलेट द टॉर्क ऍक्टिंग ऑन द पार्टिकल. आन्सर इज ए. अजून एक क्वेश्चन टॉर्क वरती. आता बघा या केसमध्ये क्वेश्चन मध्ये काय दिलंय, एक हॉरिझॉन्टल बीम आहे, त्याला पिवोट केलाय म्हणजे ऍक्सिस ऑफ रोटेशन दिलाय ओ. इथे मी ड्रॉ करतो ऍक्सिस ऑफ रोटेशन. दिस इज ऍक्सिस ऑफ रोटेशन ओ. आणि या ऍक्सिसच्या अबाउट दिस होल बीम कॅन रोटेट, पिवोटेड येतो. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ मास एम सो दॅट द बीम रिमेन्स हॉरिझॉन्टल. हा बीम हॉरिझॉन्टल ठेवण्यासाठी इथला टॉर्क आणि इथला टॉर्क कॅन्सल झाला पाहिजे. बरं लेफ्ट साइडून टॉर्क किती लागतोय. टॉर्कचा फॉर्म्युला 2 आहेत. एक आर क्रॉस एफ आहे, बट दुसरा वर्जन इझियर काय, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. हा वाला कॉन्सेप्ट वापरू आपण आता. फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स या लॉजिकने फोर्स 2 किलो किती लावतोय, 2 किलो जो फोर्स लावतोय तो आहे 20 न्यूटन. 20 न्यूटन इंटू हे डिस्टन्स परपेंडिक्युलर किती आहे, हे 2 आहे. सो अँटी क्लॉकवाइज टॉर्क जो लागतो ना अँटी क्लॉकवाइज तो 40 आहे. 20 × 2. तेवढाच टॉर्क क्लॉकवाइज लागला तरच तो हॉरिझॉन्टल राहील रॉड. बरं हा जो फोर्स आहे हा किती आहे mg आहे आणि हे डिस्टन्स किती आहे 1 आहे. सो 1 mg क्लॉकवाइज टॉर्क 1 mg, अँटी क्लॉकवाइज टॉर्क 40. जी ची व्हॅल्यू 10 असते, 10 इथे टाकलं तर 4 होईल. मास 4 किलो असला पाहिजे. एम ची व्हॅल्यू शुड बी 4 kg. करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन ए. सिंपल सिंपल क्वेश्चन टॉर्क वरती विचारले जातात. सो कॉन्सेप्ट ऑफ टॉर्क कळाला असेल तर इक्विलिब्रियम ऍक्च्युअल मध्ये टॉर्क आणि फोर्सच कॉम्बिनेशन आहे. व्हॉट इज द कॉन्सेप्ट ऑफ इक्विलिब्रियम. अ बॉडी इज सेड टू बी, देयर आर 3 टाइप्स ऑफ इक्विलिब्रियम. वन इज कॉल्ड एज ट्रांसलेशनल इक्विलिब्रियम, अदर इज कॉल्ड एज रोटेशनल इक्विलिब्रियम आणि थर्ड इक्विलिब्रियमला म्हणतो आपण कंप्लीट इक्विलिब्रियम किंवा टोटल इक्विलिब्रियम. हे 3 प्रकारचे इक्विलिब्रियम असतात. जर एखादा सिस्टम मध्ये नेट फोर्स 0 होत असेल, नेट फोर्स 0 तेव्हाच होतो जर तिन्ही डायरेक्शनचे फोर्सेस Fx, समेशन Fy आणि समेशन Fz तिन्ही 0 होत असेल तरच आपण म्हणू शकतो की फोर्स 0. जर एखाद्या सिस्टम वरती सगळे फोर्सेस 0 होत असतील अशा सिस्टमला आपण ट्रान्सलेशनल इक्विलिब्रियम मध्ये आहे असं म्हणतो. अ सिस्टम इज सेड टू बी इन ट्रान्सलेशनल इक्विलिब्रियम व्हेन द नेट फोर्स ऍक्टिंग ऑन द सिस्टम इज 0. रोटेशनल इक्विलिब्रियम, रोटेशनल इक्विलिब्रियम मध्ये सिस्टम तेव्हा असते व्हेन द नेट टॉर्क ऍक्टिंग ऑन द सिस्टम इज 0. सिस्टम वरती टॉर्क लागत नसेल then we say that the system is in rotational equilibrium. And complete equilibrium is when both the conditions are satisfied. Summation of force is also 0 and summation of torque is also 0. या केसला आपण कंप्लीट इक्विलिब्रियम म्हणतो. आणि कंप्लीट इक्विलिब्रियम मध्ये जेव्हा बॉडी असेल तेव्हा दोन इक्वेशन्स इक्वेट करायचे. समेशन फोर्स 0 घ्यायचं, समेशन टॉर्क 0 घ्यायचंय आणि अननोन कॉम्पोनेंट्स काढायचे. कधी टेन्शन विचारलं जाईल, कधी नॉर्मल रिएक्शन विचारले जाईल, कधी फ्रिक्शनल फोर्स विचारला जाईल. या टाइपचे क्वेश्चन इक्विलिब्रियम मध्ये विचारले जातात. लेट अस सी दिस क्वेश्चन. इट इज गिवन दॅट मास m which is 100 kg is suspended with the use of 3 strings A, B and C. 3 स्ट्रिंगनी मास सस्पेंड केले. ते म्हणतात where wall W is vertical and R is a rigid horizontal rod. What is the tension in B? B मध्ये टेन्शन काय, सगळं सिस्टम इक्विलिब्रियम मध्ये आहे. खूप सिंपल आहे. आपल्याला इथे सिंपली इक्विलिब्रियम असल्यामुळे या सगळ्या सिस्टम वरचा नेट म्हणजे समजा मी पॉइंट अज्युम केला तर या पॉइंट वरती नेट 0 फोर्स असला पाहिजे. बरं त्या पॉइंट वरती लागणारे फोर्सेस कोण कोण आहेत बघू तरी. खाली लागतोय 100 kg. 100 kg म्हणजे 1000 न्यूटन किंवा 100 G न्यूटन mg एवढा न्यूटनचा फोर्स लागतोय खाली. दुसरा फोर्स लागतोय
तो लागतोय टेन्शन इन स्ट्रिंग बी, आणि तिसरा फोर्स लागतोय तो लागतोय टेन्शन इन स्ट्रिंग सी. असे 3 फोर्स लागत आहेत. आणि सिन्स सगळं इक्विलिब्रियम मध्ये आहे, या सगळ्यांचा नेट 0 झाला पाहिजे, नाहीतर कसला इक्विलिब्रियम. आपल्याला टेन्शन इन बी विचारलंय. आता बघा, टेन्शन इन सी जर रिझॉल्व्ह केला तुम्ही तर त्याचा एक कॉम्पोनंट वर येईल, एक कॉम्पोनंट राईटला येईल. हा कॉम्पोनंट काय असेल, हा 45 असेल तर हा 45 येईल. सो हा कॉम्पोनंट असेल टी सी कॉस 45, ज्याची व्हॅल्यू येते t/√2. आणि हा वरचा कॉम्पोनंट टी सी साइन 45. अरे बट साइन 45 पण 1/√2 असतो, सो वरचा कॉम्पोनंट येईल tc/√2. आपल्याला विचारलंय बी, टीबी काय. इक्विलिब्रियम साठी या पॉइंट वरती राईट आणि लेफ्टचे फोर्सेस कॅन्सल झाले पाहिजे, अप आणि डाऊन कॅन्सल झाले पाहिजे. म्हणजे राईटला टीबी आहे तर लेफ्टला पण टीबी पाहिजे, बट लेफ्टला तर t/√2 आहे. सो t/√2 किती आला, t/√2 आला टीबी. लेफ्ट आणि राईट इक्वल पाहिजे, आणि अप आणि डाऊन पण इक्वल पाहिजे, बट अपला पण t/√2 आहे. अपला आपण काय tc/√2, अपला पण tc/√2 आणि खाली 100 g न्यूटन आहे. सो 100 g न्यूटन is also equal to tc/√2. So tc/√2 हे पण आहे, tc/√2 हे पण आहे. So what we can comment? We can comment that tension on string B is simply 100 g Newton. Answer is option C. 100 g Newton is the force acting or the tension in the string B. This was the concept of equilibrium. The next article of the topic laws of motion is very important topic, very important concept. Center of mass and center of gravity, COM आणि CG म्हणतो आपण. काय असतं सेंटर ऑफ मास? सेंटर ऑफ मास एक असा पॉइंट असतो पूर्ण बॉडी मध्ये की ज्या पॉइंटला सगळं मास कॉन्सन्ट्रेटेड आहे असं अज्युम केलं तर NLM वापरता येतात. लॉज ऑफ मोशन कॅन बी अप्लाइड कन्सिडरिंग द होल मास ऍट द सेंटर. सेंटर ऑफ मास आपण कॅल्क्युलेट कसं करतो डिस्क्रीट बॉडी सिस्टम साठी. डिस्क्रीट मास डिस्ट्रीब्युशन असेल, डिस्क्रीट मास डिस्ट्रीब्युशनच्या केसमध्ये हाऊ डू वी यूज सेंटर ऑफ मास, हाऊ डू वी कॅल्क्युलेट सेंटर ऑफ मास फॉर डिस्क्रीट मास डिस्ट्रीब्युशन. डिस्क्रीट मास डिस्ट्रीब्युशन मध्ये पोझिशन ऑफ सेंटर ऑफ मास इज कॅल्क्युलेटेड बाय m1 r1 बार प्लस m2 r2 बार up to mn rn bar upon m1 plus m2 plus m3 up to mn. हे मी वेक्टर फॉर्म मध्ये दिले, त्याला इंडिव्हिज्युअली XYZ च्या फॉर्म मध्ये पण देता येतं का. XCOM कसा काढायचा तर m1 x1 plus m2 x2 upon m1 plus m2 plus m3 up to mn. तसंच YCOM काढता येतो, तसंच ZCOM काढता येतो. सेम लॉजिक, m1 y1 plus m2 y2 and so on upon m1 plus m2 up to mn. तसंच ZCOM सेम लॉजिक, m1 z1 plus m2 z2 up to mn zn upon m1 plus m2 plus m3 up to mn. हे याच्यावरनच बनलेले 3 आहेत, पण हा या सगळ्याचा एकच इंटिग्रेटेड फॉर्म्युला आहे. आणि दुसरा जो आहे तो आहे याचा डेरिव्हेटिव्ह. बरं, सेंटर ऑफ मासचा फॉर्म्युला मिळाला तर सेंटर ऑफ मासचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, वेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास. सो वेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास काय असेल तर इट विल बी m1 वेलॉसिटी ऑफ पहिल्याची पोझिशन v1 प्लस m2 v2 अप टू mn vn अपॉन m1 plus m2 plus m3 up to mn. And acceleration of center of mass can also be calculated m1 a1 m2 a2 up to mn an divided by m1 plus m2 plus m3 up to mn. So velocity, acceleration and this position of center of mass is calculated by this system. This is valid for discrete distribution. म्हणजे masses असे छोटे छोटे particles लांब लांब असतील तर. बॉडी अख्खी असेल, फॉर एक्झाम्पल व्हॉट इज सेंटर ऑफ मास ऑफ अ रिंग सेमी सर्कल, व्हॉट इज सेंटर ऑफ मास ऑफ अ ट्रायंग्युलर प्लेट, व्हॉट इज सेंटर ऑफ मास ऑफ अ कोन, व्हॉट इज सेंटर ऑफ मास ऑफ अ सिलेंडर, याला आपण म्हणतो कंटिन्युअस मास डिस्ट्रीब्युशन. सो कंटिन्युअस मास डिस्ट्रीब्युशनचे सेंटर ऑफ मासेस, सेंटर ऑफ मास
ऑफ कंटिन्युअस मास डिस्ट्रीब्युशन, यासाठी तुम्हाला टेक्स्टबुक रेफर करावी लागेल. टेक्स्टबुक मध्ये एक टेबल दिलेला आहे लेसन नंबर 4च्या एंडला, तो टेबल रेफर करा. त्या टेबल मध्ये यू विल फाइंड ऑल दी फॉर्म्युले ऑफ सेंटर ऑफ मास, कंटिन्युअस मास डिस्ट्रीब्युशनचे जेवढे बॉडीज आहेत तेवढे बॉडीज तुम्हाला त्यातलं लर्न करायचे, बिकॉज ऍज इट इज क्वेश्चन आला ते येऊ शकतो. मोस्ट ऑफ द क्वेश्चन विल बी बेस्ड ऑन दी डिस्क्रीट मास डिस्ट्रीब्युशन. ओके, सेंटर ऑफ मास चे काही क्वेश्चन्स आहेत. We will also see the difference between center of mass and center of gravity, but before that we will solve these questions. Question बघा काय, particle of mass m, 2m, 3m, 4m, 5m up to nm are placed at L, 2L, 3L, 4L from a fixed point. So एक लाइन ड्रॉ करूया. हा फिक्स्ड पॉइंट आहे. L, 2L, 3L, 4L up to NL पर्यंत कोणकोणते मासेस आहेत? M, 2M, 3M, 4M up to NM. विचारले where is center of mass. According to our formula, what is center of mass का location? Everything is on x axis. I'll use XCOM. M1 x1 plus M2 x2 काय येईल? M2 x2 बघा 2M into 2L काय येईल? 4ml plus M3 x3 काय येईल? 3M into 3L 9 ml प्लस M4 x4 काय येईल? 16 ml. असं करत 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 n स्क्वेअर ml येईल शेवटी. आणि होल डिवाइडेड बाय सगळे मासेस ऍड करायचे. सगळे मासेस ऍड करा. m प्लस 2m प्लस 3m, m प्लस 2m प्लस 3m प्लस अप टू nm. या सगळ्यांमध्ये जर मी कॉमन घेतला ml न्यूमरेटर मधनं आणि m डिनॉमिनेटर मधनं, ml न्यूमरेटर मधनं कॉमन घेतलं तर आतमध्ये काय राहतोय? 1 प्लस 4 प्लस 9 प्लस 16 प्लस n स्क्वेअर. आणि डिनॉमिनेटर मधनं m कॉमन घेतलं तर काय राहतोय? 1 प्लस 2 प्लस 3 प्लस n. सो दिसतंय तुम्हाला इथे काय चालू आहे? इथे क्लिअरली वरती सम ऑफ आर स्क्वेअर आहे आणि खाली सम ऑफ आर आहे. वरती जे आहे ते समेशन ऑफ आर स्क्वेअर आहे, खाली समेशन ऑफ आर आहे. 1 प्लस 2 प्लस 3 प्लस 4 अप टू n, 1 प्लस 2 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर अप टू n स्क्वेअर. बाकी इथे m आणि n ते कॅन्सल होणार आहे. इथे राहील फक्त l. आणि ऍज वी नो द फॉर्म्युला ऑफ समेशन ऑफ आर स्क्वेअर इज n प्लस 1 2n प्लस 1 बाय 6. हे आपण सिक्वेन्स अँड सिरीज मध्ये मॅथ मध्ये शिकलोय. आणि सम ऑफ आर, समेशन ऑफ आर आहे n प्लस 1 बाय 2. या दोघांचा जर रेशो घ्याल तुम्ही तर n प्लस 1 n प्लस 1 कॅन्सल होईल. 3 2 जा 6 असतो. सो याचा फॅक्टर राहतो एवढाच. हा इथे आपण फक्त पुट करू तर आन्सर काय येईल? l इंटू द ब्रॅकेट 2n प्लस 1 होल डिवाइडेड बाय 3. दिस विल बी द लोकेशन ऑफ सेंटर ऑफ मास. असा ऑप्शन कुठे आहे? तर असा ऑप्शन आहे ऑप्शन सी. सो सेंटर ऑफ मास वरती हा क्वेश्चन होता आणि त्याचं हे सोल्युशन. हा दुसरा प्रश्न आहे. हा सेंटर ऑफ मासच्या वेलॉसिटी बद्दल विचारला गेलाय. व्हॉट इज वेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास इफ वेलॉसिटीज ऑफ इंडिव्हिज्युअल बॉडीज आर गिवन. आताच फॉर्म्युला बघितला आपण. व्हॉट इज VCOM गाइस? VCOM इज m1 v1 प्लस m2 v2 अपॉन m1 प्लस m2. सिंपल. व्हॉट इज m1? 6 kg. What is velocity? 5i minus 2j plus 10k. So 6 into 5i minus 2j plus 10k plus 4 into त्याची velocity लिहा 10i minus 2j plus 5k whole divided by 6 plus 4 is 10. हे सॉल्व करायचं. बघा मी डायरेक्टली सॉल्व करतो. 6 5 जा 30, 4 10 जा 40, 40 plus 30 70, 70i minus 12j minus 8j is minus 20j. 60k plus 20k is 80k whole divided by 10. 10 ने डिवाइड केलं तर आन्सर येतं 7i minus 2j plus 8k. असं ऑप्शन आहे का? तर आहे सीटा, ऑप्शन सी. झेपतंय का? सो बिफोर वी एंड दिस सेशन एक छोटासा पॉइंट राहिलाय
की व्हॉट इज सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. सेंटर ऑफ मास आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीच्या डेफिनेशन मध्ये फरक आहे. सेंटर ऑफ मास इज द point where the whole mass can be supposed to be concentrated in order to apply the laws. But center of gravity is the point in the body from where the whole weight of the body acts in downward direction. Downward direction मध्ये weight act होतं, त्या पॉइंटला आपण सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणतो. आणि मोस्ट ऑफ द ऑब्जेक्ट्स जे आपण डे टू डे लाईफ मध्ये डील करतो ज्या ऑब्जेक्ट्स बरोबर, या सगळ्या ऑब्जेक्ट्स साठी सेंटर ऑफ मासच सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी असतो. सो मोस्ट ऑफ द ऑब्जेक्ट साठी सेंटर ऑफ मास आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी सेमच असतं. त्यामुळे जर तुम्हाला सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी काढायला सांगितली म्हणजे समजून जायचं की सेंटर ऑफ मासच विचारला आहे आणि सेंटर ऑफ मासला फॉर्म्युला आपल्याकडे आहेत. बट काही एक्सेप्शन्स आहेत की जर ऑब्जेक्ट खूपच ह्यूज असेल, जसं की आपण एक्झाम्पल घेऊयात, अर्थ आहे आणि अर्थ वरती एक खूपच मोठा माउंटेन असला, खूपच मोठा माउंटेन बनवला आणि आता विचारलं की ह्या कोण आहे, समजा माउंटेन हा कोनिकल शेपचा आहे, तर वेअर विल बी सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. तर तुम्ही म्हणा सेंटर ऑफ मास सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी सेम, तर त्या लॉजिकनी सेंटर ऑफ मास तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे की सेंटर ऑफ मास कुठे असतो. कोणचा जर तुम्ही बघाल टेक्स्टबुक मध्ये यू विल फाइंड आउट की सेंटर ऑफ मास कुठे असतो. बट सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ह्या वेळेस सेंटर ऑफ मास बरोबर कोइन्साइड नाही करणार, बिकॉज तुम्हाला माहित आहे की अर्थच्या जवळ ग्रॅव्हिटी खूप स्ट्रॉंग असते. ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन जसं वर जाऊ तसं ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन कमी होत जातं. ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन त्या माउंटेन एवढा मोठा आहे की बॉटम आणि टॉप मध्ये ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशनचा डिफरन्स असेल, आणि जर तो डिफरन्स असेल तर असं म्हणू शकू आपण की खालच्या पार्ट वरती जास्त ग्रॅव्हिटी असल्यामुळे त्याचा इफेक्टिव्ह वेटचा जो सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी तो स्लाइटली खाली असेल. CG will be slightly below center of mass if the object is very huge such that there is a differential in the acceleration due to gravity along the height. आता आपण जर का थांबलो तर आपल्या फीट वरती जे ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी तेच हेड वरती, सो आपल्यासाठी पूर्ण बॉडी वरती ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑलमोस्ट सेम आहे. बट जर ऑब्जेक्ट खूप लांब असेल त्या केसमध्ये काय होईल की देर विल बी अ डिफरन्शियल इन ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी बिटवीन द बेस अँड द हाईट. देअरफॉर त्या केसमध्ये खाली सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी थोडंसं खाली शिफ्ट होतं सेंटर ऑफ मास पेक्षा, इट स्लाइटली शिफ्ट बिलो द सेंटर ऑफ मास. सो दॅट इज द ओनली डिफरन्स बिटवीन CG अँड COM. सो दॅट्स इट गाईज. असं वाटतंय मला की बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी मी कव्हर केल्या आहेत आणि क्वेश्चन्स पण आपण सॉल्व्ह केलेत इथे लेक्चरमध्ये. जर तुम्ही हे पूर्ण पार्ट 1 आणि पार्ट 2 एकदम व्यवस्थित बघाल, नोट्स काढाल, क्वेश्चन पॉज करून सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न कराल आणि नंतर त्याचे सोल्युशन बघाल, तर तुमचा हा लेसन एकदम परफेक्टली प्रिपेअर होईल. हा लेसन झाल्यानंतर तुम्हाला त्याचे PYQs करायचे 2020 पासून 2023 पर्यंत 4 इयर्सचे PYQs करायचे. हे सगळं व्यवस्थित केल्यानंतर एक लेसन झाला की लगेच पुढच्या लेसनवर स्विच करायचं. पुढच्या लेसनवर जाताना मेक शुअर की मागच्या लेसनचे तुम्ही 1 शॉट नोट्स बनवले आहेत, बिकॉज ते 1 शॉट नोट रोज रिवाइज करणं गरजेचं आहे. बिकॉज असं होईल की आपण जसं जसं पुढे जाऊ, एक लेसन झाला, दुसरा लेसन झाला, तिसरा, चौथा, पाचवा, 10 लेसन झाल्यावरती ऑब्व्हियसली पहिला, दुसरा, तिसरा लक्षात नाही राहत. सो त्यासाठी डेली रिव्हिजन इज रिक्वायर्ड. डेली रिव्हिजन मध्ये जे क्वेश्चन्स अवघड जात आहेत ते मार्क करून ठेवा, ते पण गो थ्रू करा सारखं. खूप साऱ्या गोष्टी आहेत या करत राहायला पाहिजे. रिव्हिजन इज व्हेरी इम्पॉर्टंट इन द प्रिपरेशन. सो that's it guys for today's session. We will meet in the next session. The next topic is gravitation.